रामकृष्ण हरी. काल 12 जूनपासून आम्ही वारकरी संप्रदायाचे जे आराध्य दैवत आहे, तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर, इथे विठ्ठलाला साकडं घातले आहे. विठ्ठलाच्या साक्षीने आम्ही जो अन्नदाता शेतकरी आहे, त्या अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन, महाराष्ट्रातील संघर्षशील युवा नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते आमदार रोहितदादा पवार कालपासून अन्नत्याग करत आहेत आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. इथे स्टेजवर जे बसलेले लोक आहेत हे सगळेजण त्यांच्याबरोबर कालपासून उपोषण अन्नत्याग करत आहेत. त्याच्यामध्ये मी स्वतः आहे, राहुल अरुण कौलगे पाटील आहेत, मोहित गायकवाड आहेत, सुरेश वैजनाथ परकड आहेत, दिलीप गंगाधर रायभोगे आहेत, सूरज गजानन साठे, महादेव तळेकर, रमेश यशवंता जाधव, जितेंद्र रावसाहेब फराटे, गणेश इंगळे, परमेश्वर गेजगे, शिवराज वाकोडे, ऋषिकेश धांडे, सम्राट डोंगरदिवे, विनय कोकनर, दिलीप जाधव, जयवंत वानोळे, अबप समाधान महाराज देशमुख, हनुमंत भोसले, पल्लवी पाटील, हेमंत काळे, प्राध्यापक कविता मेत्रे, रमेश जाधव, रघुनाथ आबा काळदाते, जगन्नाथ काकडे, बाळासाहेब सपकाळ, हे सर्वजण आम्ही कालपासून रोहितदादांच्या सोबत अन्नत्याग करत आहोत. या अन्नत्यागाच्या मागची भूमिका काय आहे तर महाराष्ट्रातला सबंध शेतकरी काबाड कष्ट करतोय आणि या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना कधी आसमानी संकट तर कधी सुलतानी संकट येते. आणि आज महाराष्ट्रातला सबंध शेतकरी सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीने जे काही घोषणा दिल्या होत्या निवडणुकीच्या काळामध्ये की आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, प्रत्यक्षात 7/12 कोरा करण्याचे अजून कुठेही सुतवाच केलेले नाही. परंतु मध्यंतरी महाराष्ट्र सरकारने, देवेंद्र फडणवीसांनी, महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने कर्जमुक्ती योजना जाहीर केली. कर्जमुक्ती कशाला म्हणतात, मला सरकारला साधा प्रश्न विचारायचा आहे. कर्जमुक्ती तेव्हाच म्हणता येईल जेव्हा या बळीराजाचा, अन्नदात्या शेतकऱ्याचा 7/12 कोरा केला जाईल. परंतु तुम्ही काय केले, तुम्ही प्रचंड अटी आणि त्याच्यामध्ये नियम लावलेले आहेत. या नियम आणि अटीच्या विळख्यामध्ये अडकलेली तुमची कर्जमाफी अगदी थोड्या लोकांना त्याचा लाभ होणार आहे. आणि म्हणून युवा आमदार रोहितदादा पवार असतील यांनी विधानसभेत सुद्धा सातत्याने मागणी केलेली आहे, वेळोवेळी रस्त्यावर उतरून सुद्धा मागणी केलेली आहे. मग ते कांदा आंदोलनाच्या निमित्ताने असेल, वेगळ्या माध्यमातून सातत्याने आग्रह धरलेला आहे. आदरणीय शरद पवार साहेबांनी सुद्धा मध्यंतरी मागच्या आठवड्यामध्ये या संदर्भात भूमिका मांडलेली आहे. आमच्या पक्षाचे वारंवार नेते मांडतायत, महाविकास आघाडीचे नेते वारंवार बोलतायत, शेतकरी संघटनांचे नेते बोलतायत. शेतकरी आक्रोश करून प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आपली अस्वस्थता व्यक्त करत निवेदनं देत आहेत आणि सरकार मोठ्या आशाळभूत नजरेने पाहतायत की आज तरी शेतकरी घोषित करील, कर्जमाफी घोषित करील. सरकार मात्र त्याच्यावर असंवेदनशील आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, अद्यापपर्यंत त्याच्यावर फारसं काही बोलले नाहीत. त्यांनी काय केलं, नरेंद्र मोदी साहेबांना कसे 12 वर्ष पूर्ण झाले त्याच्याबद्दल पत्रकार परिषद घेत आहेत आणि पंडित नेहरूंशी तुलना करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची टीम गुंतलेली आहे. आज काय बातम्या ऐकली आम्ही, आज जेव्हा दुसरा दिवस आहे आमच्या अन्नत्यागाचा, महाराष्ट्रातले तमाम शेतकरी या ठिकाणी येत आहेत, शेतकरी संघटनांचे नेते येत आहेत. काल राष्ट्रीय किसान मोर्चाचे समन्वयक असलेले डॉक्टर सुनीलम या ठिकाणी येऊन गेले. अनेक आमदार, खासदार या ठिकाणी सोशल मीडियातनं पाठिंबा देत आहेत. आजही काही शेतकरी संघटनांचे नेते इथे येणार आहेत, उद्या काही लोक येणार आहेत. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी, अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना निवेदनं दिलेली आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला ते निवेदनं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पोहोचली असतील, परंतु तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय. मला नम्रपणाने सांगायचंय देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला आज ज्या बातम्या बघतोय ना आम्ही, त्या बातम्या बघून आम्हाला शरम वाटते की आम्ही या सुसंस्कृत महाराष्ट्रात आहोत का, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहोत का, वारकरी संतांच्या महाराष्ट्रात आम्ही आहोत का. कारण देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही पाळलेले लोक, ज्याच्यामध्ये सदाभाऊ खोत असतील, गोपीचंद पडळकर असतील, लक्ष्मण हाके असतील, काय बोलतायत, काय विधानं करतायत. अहो, शेतकऱ्याला जात नसते हो, जातीचे नेते तुम्ही निर्माण केले असतील. शेतकरी सगळ्या जातीचे आहेत, ओबीसी शेतकरी आहेत,
मराठा शेतकरी आहेत, हिंदू शेतकरी आहेत, मुस्लिम शेतकरी आहेत. तमाम शेतकरी जे आहेत ते हिंदू नाही आहेत का? आणि मग तुम्ही जातीचे लीडर पुढे करून युवा आमदार रोहितदादा पवार यांच्यावर टीका करायला सोडलेत. काय त्या गोपीचंद पडळकरांची भाषा, काय ती सदाभाऊ खोतांची भाषा. पडळकर साहेब, सदाभाऊ खोत, तुम्ही फडणवीसांना खुश करण्यासाठी बोलताय की फडणवीसांना जे स्वतः बोलता येत नाही म्हणून यांच्या मार्फत फडणवीस साहेब तुम्ही स्वतः बोलत आहात? हा तुम्हाला आमचा जाहीर सवाल आहे. अहो, युवा आमदार रोहितदादा पवार हे सुसंस्कृत घराण्यातले आहेत. त्यांना काही गरज नाही उपोषण करायची, त्यांना 7/12 त्यांचा कोरा करायची गरज नाही, त्यांना कर्जमाफीची गरज नाही. त्यांचे वडील राजेंद्र पवार बारामतीमध्ये शेतकऱ्यांना लागवडीसाठी मार्गदर्शन करतायत 3 दिवसापासून. आणि काल इथं त्यांचा मुलगा जेव्हा इथं उपोषणाला बसतो तेव्हा ते सुद्धा इथे येत आहेत. कुटुंब अस्वस्थ आहे, काही गरज नाही त्यांना कर्जमाफीची, ते सक्षम आहेत. परंतु राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलं सत्याग्रह त्यालाच म्हणतात ज्या सत्याग्रहामध्ये जो सत्याग्रह करतो त्याचा वैयक्तिक काहीच लाभ नसतो. जो दुसऱ्यासाठी संघर्ष करतो, दुसऱ्यासाठी काहीतरी मागतो, त्याला खरा सत्याग्रही म्हणतात. पडळकर तुला कळणार नाही रे ते. मी तुला आरतुरे बोलतोय, तू माझ्यापेक्षा लहान आहेस, तुझं काही सामाजिक कार्य नाही. तू फक्त काय करतोय? अश्लाघ्य बोलतोय, महाराष्ट्राची राजकीय सामाजिक संस्कृती बिघडवण्याचं काम करतोय. सदाभाऊ खोत, तुम्हाला विधान परिषद मिळाली नसेल, तुमचा वापर करून झाला. शेतकरी संघटनेचे तुम्ही एकेकाळी नेते होतात, पण आता तुम्ही शेतकरी संघटनेचे राहिला नाही. तुम्ही मध्यंतरी गोरक्षकाच्या संदर्भात काहीतरी मागणी केली सरकारकडे. सदाभाऊ खोत, तुमचं कुणी ऐकतच नाही हो सरकारमध्ये. त्यामुळं फडणवीस साहेबांच्या खुशी करण्यासाठी, फडणवीस साहेबांना आनंदी करण्यासाठी तुम्ही बोलत आहात. परंतु मला तर उलटं वाटतंय. देवेंद्र फडणवीस साहेब जे स्वतः बोलू शकत नाहीत ते तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून बोलतात. परंतु या माध्यमातून, या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सांगतो, तमाम सगळ्या नेत्यांना सांगतो, कार्यकर्त्यांना सांगतो, तमाम खासदार आमदारांना विनंती करतो की बळीराजा शेतकरी जर जगला तर जग जगणार आहे. अन्नदाता शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही सगळे जगणार आहोत. आणि म्हणून केवळ राजकीय भाष्य करू नका. रोहितदादा पवार जे बसलेत ना, ते शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून इथं अन्नदात्यासाठी बसलेले आहेत, अन्नत्याग करत आहेत. आणि ज्यांना काही शेतकऱ्यांसाठी पडलेलं नाही, शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही, अशा वाचाळवीर नेत्यांना समस्त शेतकऱ्यांनी रस्त्यात यांच्या गाड्या अडवून यांना जाब विचारला पाहिजे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही करत नाही. पण जे कोणी करतायत त्यांना तुम्ही टीके करून, कुठेतरी अश्लाघ्य भाषा वापरून तुमची संस्कृती दाखवून देऊ नका. ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि विरोधी पक्षांना कुठेतरी सरकारने बेदखल करायचं नसतं. अहो, जेव्हा पंडित नेहरू पंतप्रधान होते ना, तेव्हा विरोधी पक्षच नव्हता. पण पंडित नेहरू काय करायचे? स्वतःच्या सरकारविरुद्ध स्वतः पत्रकार परिषद करण्यासाठी प्रेस नोट काढायचे. का तर लोकशाही टिकली पाहिजे, सरकार टिकलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला सरकारमध्ये बसण्यासाठी जे काय महायुतीच्या माध्यमातून जे काही संख्याबळ मिळालेलं आहे त्याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका. शेतकऱ्यांची फसवणूक करू नका. हिंमत असेल सरसकट कर्जमाफी द्या. फडणवीस साहेब, तुम्ही काल विधान केलं की सरकारवरचं कर्ज एका क्षणात त्या ठिकाणी आम्ही फेडू शकतो. अहो, सरकारचं कर्ज फेडाल तेव्हा फेडाल, पण आधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा, विनाअट कर्जमाफी करा. कुठल्याही अटी घालू नका आणि आपल्या काळ्या आईशी बेईमानी करू नका. जो शेतकऱ्याशी बेईमानी करेल, जो काळ्या आईशी बेईमानी करेल, जो अन्नदात्या शेतकऱ्याशी बेईमानी करेल, त्यांना शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. पुढच्या काळामध्ये हा समस्त शेतकरी, महाराष्ट्रातला अन्नदाता शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. जर येत्या 1-2 दिवसामध्ये काही निर्णय झाला नाही, सरसकट कर्जमाफीचा निर्णय झाला नाही, तर समस्त महाराष्ट्रातले अन्नदाता शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यामध्ये काय होईल माहीत नाही, जिल्ह्यामध्ये काय होईल माहीत नाही. मग मात्र वातावरण हातात राहणार नाही. इथे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने, सनदशीर मार्गाने सत्याग्रह करत आहोत, अन्नत्याग करत आहोत. याची दखल सरकारला घ्यावीच लागेल. सरकारला जाग आणण्यासाठी समस्त शेतकऱ्यांनी, सर्व आमदार खासदारांनी, जे शेतकऱ्याच्या मतावर निवडून आलेत त्या सर्व आमदार खासदारांनी रस्त्यावर उतरून आपली इमानदारी दाखवा, एवढंच आवाहन करतो. आणि पुढच्या सरकारला सांगतो, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही उठणार नाही. धन्यवाद. रामकृष्ण हरी.